नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृतास योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमरेची म्हणजे साइड फॅट कमी करण्यासाठी अतिशय सोपे पण अतिशय पॉवरफुल असे व्यायाम प्रकार बघणार आहोत. या व्हिडिओचे 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तो जाऊन नक्की बघा. त्याच्यात सुद्धा मी साइड फॅट कमी करण्यासाठी काही अतिशय सोपे व्यायाम प्रकार सांगितलेले आहेत. योग्य आहाराबरोबरच हे सगळे व्यायाम प्रकार जर तुम्ही रोज केलेत तर तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल आणि तुमच्या कमरेची चरबी म्हणजे साइड फॅट अतिशय लवकरात लवकर कमी होईल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा. आणि हे व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. हे व्यायाम प्रकार करायला अतिशय सोपे आहेत. तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला कुठेही जिम मध्ये जायची गरज नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. तर पहिला व्यायाम आहे. याच्यासाठी आपल्याला असं गुडघ्यावरती यायचंय. याच्यानंतर एक पाय आपल्याला बाजूला ठेवायचा आहे असा. याच्यानंतर आपण एक हात या पायावर ठेवणार आहोत, दुसरा हात आपण साइडून वर आणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साइडला असं बेंड करायचंय. असं जेवढं शक्य आहे तेवढं बेंड करायचंय. याच्याने बघा तुमच्या कमरेला खूप चांगला स्ट्रेच मिळेल. असं इथे आपल्याला 5 ते 10 सेकंद तरी थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या साईडला करायचंय. एक पाय बाजूला घ्यायचा आहे असं. त्याच्यानंतर या साईडून वाकायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला असं टाचांवरती बसायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला हात असे छातीजवळ ठेवायचे आणि आपल्याला साईडला असं ट्विस्ट करायचंय. असं जेवढं शक्य आहे तेवढं दोन्ही साईडला ट्विस्ट करायचंय. इथे बघा आपल्या कमरेला चांगला पीळ पडतो. असं असं याच्यामुळे कमरेची चरबी कमी व्हायला खूप मदत मिळते. असं हे तुम्ही प्रत्येक बाजूला 20 ते 30 वेळा करू शकता. फक्त हे करताना तुम्ही डोळे उघडे ठेवा, डोळे बंद नाहीत करायचे, नाहीतर आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटू शकतं. या पद्धतीने. याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज साठी आपल्याला गुडघ्यावरती यायचं आहे. त्याच्यानंतर एक हात खाली ठेवायचा आपल्याला आणि एक पाय बाजूला ठेवायचा आहे असा. त्याच्यानंतर आपल्याला हा हात वर घ्यायचा आहे आणि आपल्याला पायाचा कोपराला टच करायचा प्रयत्न करायचा आहे असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्याने बघा तुमच्या कंबरेला खूप चांगली स्ट्रेंथ मिळते. तुमची कंबर टोन व्हायला खूप चांगली मदत मिळते आणि कमरेची फॅट सुद्धा लवकर कमी होते. याच्यानंतर आपल्याला सेम दुसऱ्या बाजूला करायचंय. पाय बाजूला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर हात टेकवायचा आहे असं. एक हात वर घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7. इथे तुमचा कोपर जरी नाही टेकला पायाला तरी काहीच हरकत नाही. 9 10. या पद्धतीने. याच्यानंतर पुढचा व्यायाम आहे प्लँक. तर याच्यासाठी आपल्याला
दोन्ही कोपर टेकवायचे। त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे, असे पाठ सरळ ठेवायची, दोन्ही पाय असे सरळ करायचे आणि आपल्याला सरळ बघायचे असं। इथे आपल्याला सगळ्या सुरुवातीला तुम्हाला नाही जमलं तरी 10 सेकंदापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता। याच्यानंतर तुम्ही हळूहळू 1 मिनिटापर्यंत वाढवू शकता। तर हे प्लॅंक करताना तुमच्या पोटाला खूप चांगली स्ट्रेंथ मिळते, कमरेला खूप चांगली स्ट्रेंथ मिळते, त्याच्यामुळे पोटाची आणि कमरेची चरबी व्हायला खूप चांगली मदत मिळते। तर असं हळूहळू आपल्याला स्टॅमिना वाढवायचा आहे। सगळ्या सुरुवातीला नाही जमलं तरी आपण 10 सेकंद थांबून परत ब्रेक घेऊ शकतो आणि परत पुढचे सेट करू शकतो। याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला एक हात आपल्याला छातीच्या जवळ ठेवायचा आहे, दुसरा हात साईडला स्ट्रेट ठेवायचा आहे आणि आपल्याला त्या बाजूनी असं वळायचंय मागे, असं ट्विस्ट करायचं आपल्याला चांगलं असं। त्याच्यानंतर परत हा हात छातीजवळ ठेवायचा आहे, दुसरा हात साईडला स्ट्रेट करायचा आहे आणि परत त्या साईडला वळायचंय असं या पद्धतीने। आणि इथे लक्षात घ्या, वळताना आपल्याला पाय हलवायचे नाहीयेत, फक्त आपल्याला कमरेतून वळायचंय, ज्याच्याने आपल्याला कमरेला चांगला पीळ पडेल। नाहीतर तुम्ही पाय हलवले तर तुम्हाला कमरेला काही स्ट्रेच जाणवणार नाही। तर परत बघा असं दुसऱ्या बाजूला असं आपल्याला प्रत्येक बाजूला 10 ते 12 वेळा तरी करायचंय असं। इथे हात आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे, हात फोल्ड नाही करायचा असं। या पद्धतीने हे आपल्याला 10 ते 12 वेळा प्रत्येक साईडला असे 2 ते 3 सेट तरी करायचे। याच्याने तुमच्या कमरेची साईड फॅट खूप कमी व्हायला मदत होईल, तसंच तुमच्या कमरेची लवचिकता सुद्धा खूप चांगली वाढेल। याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला 2 पायांमध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचंय। त्याच्यानंतर हात आपल्याला असे साईड डोक्याच्या मागे इंटरलॉक करायचे असे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पाय दोन्ही साईडला वळवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला असा गुडघा कोपराला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे असा। या पद्धतीने साईडून असा। इथे तुम्ही असं पुढे वाकू नका, तुम्ही जेवढं साईडला बेंड कराल तेवढं तुम्हाला कमरेला ताण पडेल आणि साईड फॅट कमी व्हायला खूप मदत होईल। तर परत बघा असं प्रत्येक बाजूला आपल्याला 10 ते 12 वेळा करायचंय, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं। तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या रिपिटेशन्सचे 3-4 सेट असे करू शकता। तर इथे जर तुम्ही 10 वेळेस केलं प्रत्येक बाजूला तर तुम्ही 2 किंवा 3 सेट केले तरी त्याचा खूप चांगला उपयोग होईल तुम्हाला। असं या पद्धतीने हे सगळे एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटाचं शवासन करा, जेणेकरून तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स होईल। हे सोपे व्यायाम प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तसंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।